किरण पवार मागे थांबलाय आणि रोहित केदारीला प्रमोट केलंय ओपन करण्यासाठी. चला नयन, अतिरिक्त वेळ आपण घेऊ नका. चला 3 ओव्हरची मॅच, आपल्याला बराच विश्राम मिळालाय. पहिला चेंडू विकी मुंबईकर टू अक्षय पवार. पहिलाच बॉल स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड समोरच्या दिशेला. यावेळेस मात्र सिंगलच काढली जाते. रेडिंगला लागून चेंडू आतमध्ये येतोय, तो तुम्हाला धावून काढायचा धाबा. पहिल्या बॉलवर सिंगल, धावफलकाला सुरुवात. 9-2 आर्मी सावळे आपल्याला पाहायला मिळतंय. सलगचे 2 सामने जिंकलेत आणि या तिसऱ्या फेरीमध्ये दाखल झालाय. 3 षटकांची लढत, 1 धाव धावफलकावर. आता रोहित केदार ऑन स्ट्राइक. कमी गतीने टाकलेला बॉल, मिस्टॅमिक स्ट्रोक. कॅच पर्यंत पोहोचू शकले नाहीये क्षेत्ररक्षक, बरेच दूरवर राहिलेत. आणि 2 धावा इथे पूर्ण होत असताना चांगली रनिंग बिटवीन द विकेट. ताकदीने मारला होता, मात्र मिडल नाही झाला बॉल हा रोहित केदारीच्या आणि जास्त अंतर पार करू शकला नाही. धावसंख्या 3च्या घरामध्ये जाऊन पोहोचली. स्वागत आम्ही करतो ओवलिये मालवण संघाचं. सहर्ष स्वागत आहे आपलं. सिंधुदुर्गवरून या ठिकाणी दाखल झालेले आहेत मालवणवरून. ओवलियेवाडी मालवण या ठिकाणावरून या ठिकाणी दाखल झालेले आहेत. त्यांचा मी सहर्ष स्वागत करतो, आसनस्थ होण्याची विनंती करतो. मॅचच्या दिशेने आपण जातोय पुन्हा एकदा. 4 धावा धावफलकावर आहेत. यावेळेस स्विंग अँड मिस कम्प्लिटली. टप्पा पडल्यानंतर थोडा खाली राहणारा बॉल विकेट किपरच्या हातावर जाऊन आदळतोय. नयन कोळी त्या ठिकाणी तैनात आणि डॉट बॉलची सांगता इथे होताना पाहायला मिळते. 4 बॉल 4 धावा धावफलकावर. आतापर्यंत इकॉनॉमिकल षटक कोणताही बिघेट आलेला नाहीये. पूर्णपणे वर्चस्व या ओव्हरमध्ये विकी मुंबईकरचं पाहायला मिळतंय. ओ, पुन्हा एकदा एश लागली होती वाटतं, आवाज आला होता. बॉल काही पकडता आला नाहीये आणि इथे पुन्हा एकदा डॉट बॉल. प्रचंड वेग आहे, कीपर क्लोज आहेत नयन कोळी आणि बॉल ग्रॅब करता येत नाहीये. एज लागली होती. विकी मुंबईकरची रिएक्शन आपण पाहू शकाल स्क्रीनवर. अंतिमचा बॉल 4 धावा धावफलकावर. यावेळेस खोलवर टप्प्याचा बॉल उडवलाय. फिल्डर आहे, कॅच पकडलीये आणि शेवटच्या बॉलवर महत्वाची विकेट अक्षय पवारची इथे प्राप्त करतोय तो गावदेवी दिवाळे आणि विकी मुंबईकर हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. देवेश कोळीने लॉंग ऑन हा झेल टिपलाय आणि अक्षय पवारचा खेळ मात्र इथे संपवलाय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर इकॉनॉमिकल स्पेल पाहायला मिळाला. विकी मुंबईकरचा 4 धावा आणि 1 विकेट आतापर्यंत प्राप्त केली आहे. 3 ओव्हरची मॅच आणि 3 ओव्हरच्या मॅच मध्ये इकॉनॉमिकल सुरुवात विकी मुंबईकर आणि गावदेवी दिवाळीची पाहायला मिळते. आणि आता किरण पवार मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पहिल्या मॅच मध्ये तितकसा चालला नाही, मात्र दुसऱ्या मॅच मध्ये जबरदस्त बॅटिंग त्याने इथे दाखवली आणि खास करून त्याची बॅटिंग पाहण्यासाठी जे प्रेक्षक उपस्थित आहेत त्या सर्वांची मनं जिंकले. आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार चा देखील तो मानकरी राहिलाय, तो देणं बाकी आहे. या मॅच नंतर आपण तोही प्रदान करूया किरण पवारला. 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये अजून किती धावांची भर पडेल 9-2 आर्मी सावळे टीमच्या माध्यमातून. देवेश कोळी दुसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज. स्ट्राइकला असेल तो रोहित केदारी, फर्स्ट मॅचचा हिरो. टॉपेश बॉल हवेत. नयन कोहली बॉलच्या खाली. पहिल्याच बॉलवर विकेट. आता मात्र दुसरा धक्का आणि अडचणीमध्ये जात असताना 9-2 आर्मी सावळे संघ. अक्षय पवार बाद, त्यानंतर रोहित केदारी पहिल्याच बॉलवर शिकार ठरतोय तो देवेश कोळीचा. आणि मागे नयन कोळीची चांगला झेल आणि इनिंग समाप्त रोहित केदारीची. नवीन बॅट्समन राज केदारी पहिल्या मॅच मध्ये चांगली पार्टनरशिप त्याने रंगवली होती रोहित सोबत. आता आहे समवेत किरण पवार, एक्सपिरियन्सचा भरणा असलेला खेळाडू आणि त्या एक्सपिरियन्सचा वापर करून मात्र ही इनिंग चांगल्या पद्धतीने कशी संपवता येईल, कारण 11 बॉल शिल्लक आहेत आणि धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 2 गडी बाद 4 धावा.
चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये विकी मुंबईकरची, तदनंतर मात्र देवेश कोळी आपल्याला पाहायला मिळतोय. ऑफ ट्रॅकर बॉल उमगला नाहीये, कळला नाहीये, समजला नाहीये तो म्हणजे फलंदाज राज केदारीला सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. डॉट बॉल. लो स्कोरिंग मॅच पाहायला मिळेल का, की एक्सेलरेशन केलं जाईल, इथे धावगती वाढवली जाईल का, ते महत्वाचं आहे. कारण तिथे कुठेतरी सेकंड इनिंग मध्ये गोलंदाजांना मार्जिन मिळेल सावळे टीमच्या, आणि त्या अनुषंगाने आता उर्वरित चेंडूंवर फलंदाजी अपेक्षित आहे. खोलवा टप्प्याचा यॉर्कर लाईनचा बॉल खोदून काढल्या, ऑन साइडला ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक आहे, धडपडतोय, चाचपडतोय, मात्र सिंगलच काढली जाईल कारण किरण पवार स्ट्राईकवर येणं सावळे टीमसाठी महत्वाचं आहे. धावसंख्या 5, 2 विकेटच्या मोबदल्यात 9 बॉलचा खेळ बाकी या पहिल्या इनिंग मधील. युवा देवेश कोळी चांगली गोलंदाजी साकारतोय. आता अनुभव विरुद्ध युवा जोश असं बॅटल असणार आहे. देवेच्या समोर आहे डायनामिक बॅट्समन किरण पवार. हाफ ट्रॅकर बॉल, आणि इथे बघा पहिल्याच बॉलवर अनुभव वरचा ठरतोय. किरण पवारने मात्र या बॉलवर हा षटकार खेचून शंखनाद केलाय. हाफ ट्रॅकर बॉल होता आणि अगदी पुलचा फटका इथे पाहायला मिळाला. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर जाऊन बॉल थांबलाय. 2 बॉल अजूनही या ओव्हर मधील येणं बाकी आहे. धावसंख्या 11च्या घरामध्ये, एकूण 8 बॉल या इनिंगचे शिल्लक आहेत. 3 ओव्हरची मॅच. जिंकणारा संघ टॉप 3 मध्ये प्रवेश करतोय, बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होतोय. यावेळेस बॅकफुट पंच पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफच्या मधून बॉलला फेकून दिलंय. किरण पवारची पॉवर पुन्हा एकदा पाहायला मिळते. 2 बॉलवर 2 षटकार. ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवर. ताकद एवढी आहे ना की बॅकफुटवरनं देखील अशा पद्धतीने षटकार मारण्याची धमक किरण पवारकडे आहे. उगच नाही पॉवर हाऊस म्हटलं जात, पॉवर आहे आणि त्याची चुणूक आता आपल्याला पाहायला मिळाली आहे संपूर्ण दिवसभर. 17 धावा स्कोर कार्डवर आहेत. अंतिमचा बॉल या षटकातील येणं बाकी. 2 विकेट्स गमावल्यात. प्रोजेक्टेड स्कोर इथे 27 दिसतोय 3 ओव्हर नंतर, मात्र तो वाढवला जाऊ शकेल आणि तो प्रयत्न असणार आहे किरण पवारचा, आणि त्याला साथ देतोय तो राज केदारी. देवेश कोळीच्या स्पेलचा शेवटचा बॉल. फुल टॉस टाकलाय, गॅप मधला बॉलला ढकलण्याचा प्रयत्न अलॉंग द कार्पेट, भरधाव वेगाने निघून गेलाय. मिड विकेटला क्लिअर करत 4 धावा मिळतील शेवटच्या बॉलवर. 2 ओव्हरचा खेळ संपलाय आणि धावसंख्या आहे ती 2 गडी बाद 21 धावा. 21 for 2. अंतिमचे 6 बॉल काय रणनीती असणार आहे किरण पवार आणि राज केदारीची, काय टिप्स दिल्या असतील? या ओव्हर नंतर मात्र नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. ओवलिये मालवण आणि मोरिया 11 बेलापूर. इनिंग ब्रेक मध्ये आपला टॉस आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जाईल. कुणाल कोळी स्लॉकच्या षटकामध्ये. चला मॅचला थोडी गती द्या विनंती असणार आहे. 21-2 अशी सध्या परिस्थिती. 922 आर्मी सावळे याचे पुरस्कर्ते आगरी तडका या सुप्रसिद्ध रेस्टॉरंटचे प्रोप्रायटर मयूरजी म्हात्रे. 21-2 कुणाल कोळी. शेवटचे 6 चेंडू इनिंगचे. समोर आहे तो राज केदारी. पहिलाच बॉल यावेळेस टोलवलाय मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आहे आणि तो बनतोय प्रेक्षक. सरामच्या व्यासपीठावर येऊन चेंडू आदळलाय आणि राज केदारीने पहिल्याच बॉलवर स्वॅग मध्ये स्वागत केलंय ते कुणाल कोळीचं. ब्लँडर फटका खेळला होता, डोळे मिटले गेले होते या बॉलवर. आपण पाहिलं तर राज केदारीचे आणि कनेक्ट एवढा चांगला झाला की लगेच अंतर पार केलं या चेंडूने. धावसंख्या 27च्या घरामध्ये 27 नाव. 27-2. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर. यावेळेस मिडल नाही झालाय. पॉपर बॉल अचूक एंडला थ्रो झालाय आणि इथे प्रॉपर सुखरूप पोहोचलाय. मात्र पंचांनी सांगितलंय की 3ऱ्या पंचांचा इथे मात्र जबाबदारी वाढली आहे.
तिसऱ्या पंचांच्या कोर्टात निर्णय सोपवलाय. इट्स OUT आउट. महत्वाची विकेट आहे आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद व्हावं लागेल ते म्हणजे किरण पवारला. खरं तर माइंडसेट चांगला होता की स्ट्राईकवर राहणं महत्वाचं आहे किरण पवारचं आणि त्या अनुषंगाने क्विक सिंगल काढण्यात आली. मात्र फिल्डरचं या ठिकाणी नक्कीच कौतुक करावं लागेल. निशांत कोळी त्यांनी योग्य एंडला थ्रो केला. त्यांनी पाहिलं की किरण पवारची प्राइज विकेट आहे आपल्यासाठी आणि स्ट्रायकिंग एंडवर त्यांनी तो थ्रो केलाय. त्यामुळे आता धावांमध्ये किती भर पडेल हे पाहावं लागेल. नयन कोळीचा जल्लोष त्यानंतर आपल्याला पाहायला मिळाला जेव्हा त्याने यशच्या उद्ध्वस्त केल्या. त्यालाही माहिती आहे विकेटचं महत्व. धावसंख्या आहे 27. 27 विकेट्स गमावल्या 3 आणि आता या इनिंगचे अंतिमचे 4 चेंडू येणं बाकी आहे. 4 बॉल्स टू गो. 4 चेंडूंमध्ये 12 ते 15 धावा येणं अपेक्षित आहे जेणेकरून एक 40+ टार्गेट इथे सेट केलं जाईल 3 ओव्हरच्या मॅच मध्ये. कारण नयन कोळी आणि विकी मुंबईकर हे दोन्ही फलंदाज सकाळच्या दोन्ही सामन्यामध्ये चाललेत. त्या अनुषंगाने चांगलं टार्गेट द्यावं लागेल सावळे टीमला. नवीन बॅट्समन अक्षय घोषांकित क्षेत्रामध्ये बॉल जातोय. मिळते फक्त सिंगल या ठिकाणी, त्यापेक्षा जास्त काही नाही. अक्षय केदारी आपण पाहतोय नवीन फलंदाज 5व्या क्रमांकावर. धावसंख्या 28. अंतिमचे 3 बॉल. यावेळेस मनगटाचा वापर केलाय मात्र दिशा पंच सांगतायत डिक्लेअर मध्ये. खर तर स्क्वेअर लेग मिड विकेटला खेळण्याचा प्रयत्न आहे तो अक्षयचा, मात्र तो प्रयत्न यशस्वी होत नाहीये. चांगल्या लाईन आणि लेंथवर गोलंदाजी कुणाल कोळीची सध्या आपल्याला पाहायला मिळते. 4 चेंडू 8 धावा आतापर्यंत त्याने खर्च केल्यात. पहिल्या बॉलवर षटकार आला, तदनंतर मात्र उर्वरित 3 चेंडूंवर फक्त 2 धावा त्याने मात्र खर्च केल्यात. 29 ला 3 अशी धावसंख्या आहे. पुन्हा एकदा टॉप एज आणि पुन्हा एकदा सिंगल मिळते. 3 चेंडूवर 3 घोषांकितच्या स्वरूपामध्ये सिंगल आणि दिवाळे संघ मात्र या ठिकाणी नक्कीच खुश असणार आहे कारण मोठे फटके येत नाहीयेत. 30 ला 3 शेवटचा बॉल या इनिंगचा. शेवटच्या बॉलवर उंच उडवले, बॉलला टोला तर लगावलाय. कॅच ड्रॉप. दुसरीचा प्रयत्न 2 धावा पूर्ण. तिसरीचा प्रयत्न होतोय. चौथीचा प्रयत्न होत असताना आणि 3 धावा आणि रनआउट होतोय तो म्हणजे अर्थात अक्षय केदारी. धावसंख्या 33. 33. आम्ही सुयश साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते नेक्स्ट मॅचचा टॉस आपण करावा. एका बाजूला ओवलिये मालवण आणि दुसऱ्या बाजूला मोरिया 11 बेलापूर. स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळतील हा टॉस संपन्न होताना. मोरिया 11 बेलापूर वन द टॉस अँड राहुल काय बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. नेक्स्ट मॅच मध्ये इन ऍक्शन असतील ओवलिये मालवण आणि मोरिया 11 बेलापूर. लक्ष या मॅच मध्ये 18 चेंडू आणि 34 धावांचं असणार आहे.
बक्षीस पात्र फेरीसाठी सुरू असलेली लढत जिंकणारा संघ टॉप 3 मध्ये प्रवेश करेल आणि आपलं एक बक्षीस मात्र इथे सुनिश्चित करेल. चला मॅचला आपण थोडी गती देऊया मित्रांनो. यानंतर अजून 6 मॅचेस आपल्याला खेळवायचे आहेत. अठरा बॉल 34. आजच्या दिवसातील 7वा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. सध्या मैदानाच्या आतमध्ये अक्षय पवारच्या हातामध्ये चेंडू पाहायला मिळतोय. पहिलं षटक निर्णायक असणारे क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना तो पाहत असताना विकी मुंबईकर डावखुऱ्याचा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. गेल्या काही वर्षामध्ये आपल्या खेळाच्या जोरावर स्वतःचं नाव या टेनिस आणि रबर बॉल क्रिकेटमध्ये मात्र त्याने निर्माण केलं. चांगलं बल आहे त्याच्या नावाभोवती विकी मुंबईकर. 18 चेंडू 34 धावांची आवश्यकता. दुसऱ्या बाजूला नयन कोळी. पहिल्या दोन्ही मॅचेसमध्ये चांगली कामगिरी त्याची पाहायला मिळाली होती आणि लेफ्ट राईट कॉम्बिनेशन आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. 18 चेंडू 34 धावा. कोण जाईल सुपर 3 मध्ये, टॉप 3 मध्ये? पहिला चेंडू यावेळेस ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर जाणारा बॉल. व्हाईट बॉलचा इशारा आमचे पंच संजयजी पांचाळ सरांचा येतोय. अतिरिक्त धावेने सुरुवात धावफलकाला होते गावदेवी दिवाळीची. खुलवा टप्प्याचा बॉल खोदून काढले अक्षरशः. चांगली फिल्डिंग तिकडे पाहायला मिळते. रोहित केदारी वेल स्टॉप. हो आणि इकडे चांगला थ्रो आणि अचूक असं कलेक्शन त्या थ्रोचं पाहायला मिळते. किरण पवारच्या माध्यमातून 2 धावा मिळतात. धावसंख्या 3च्या घरामध्ये. 17 चेंडू 31 धावांची अजूनही आवश्यकता या मॅच मध्ये. 9-2 आर्मी सावळे प्रयत्नाची पराकाष्ठा करणारे या धावा डिफेंड करण्यासाठी. हो परफेक्ट यॉर्कर लाईनचा बॉल. जर सुटला असतं तर सर यष्ट्या उद्ध्वस्त केल्या असत्या. बॅटकट लागली आणि तदनंतर मात्र बॉडीला बरंच झाला. बॉल 1 धाव मिळाली आहे विकी मुंबईकरला आणि दिवाळी गावला. धावसंख्या 4च्या घरामध्ये. 16 बॉल 30ची अजूनही आवश्यकता. या मॅच मध्ये चांगला कशमकशने भरलेला हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. सुपर 3 साठीची लढत. एका बाजूला 9-2 आर्मी सावळे तर दुसऱ्या बाजूला गावदेवी दिवाळे. 16 चेंडू 30 धावा. 4 धावा धावफलकावर आहेत. 2 चेंडू आतापर्यंत झालेत. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळालाय. टप्पा पडल्यानंतर थोडीसा खाली राहणारा बॉल चकवून गेला तो नयन कोळीला. विकेट किपरच्या हातामध्ये आणि निर्धाव चेंडूची सांगता. आता 15 मध्ये 30ची आवश्यकता आहे. यावेळेस स्टेप आउट होऊन मात्र खेळण्याचा प्रयत्न, अटॅक करण्याचा प्रयत्न. बॅटची एज लागली. बॉल गेला तर ऑन साइडला अगदी शॉर्ट स्क्वेअर आणि मिड विकेटच्या दरम्यान बॉल अडवलं जाईल. मिळेल फक्त सिंगल. चांगलं षटक आतापर्यंत म्हणावं लागेल अक्षय पवारचं. इकॉनॉमिकल ठरलंय कारण 4 चेंडू मध्ये 5 धावा त्याने आतापर्यंत खर्च केल्यात. लक्ष या मॅच मध्ये 34 धावांचं. अजून 29 करायच्या 14 बॉल मध्ये. यावेळेस पंच दिशा सांगतायत व्हेरी आउटसाइड द ऑफ स्टंप हा बॉल आहे. लाईन भरपूर खराब पाहायला मिळाली. व्हाईट बॉल. दुसरी अवांतर धाव. एक धाव महत्वाची आहे. लक्षाचा बचाव तुम्हाला करायचा आहे सावळे टीमला आणि या एक्स्ट्राच कुठेतरी कंट्रोल करावे लागतील. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. पुन्हा एकदा दिशा खराब अक्षय पवारची. तिसरी अतिरिक्त धाव या ठिकाणी तो खर्च करतोय. क्रुशियल आहेत या धावा या मॅच मध्ये. यावेळेस मात्र खेचून मारलाय, ताणून मारलाय, सीमारेषा पलीकडे चेंडूला मारलाय तो म्हणजे विकी मुंबईकरने. ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवर. पॉवरफुल स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय ऑन साइडला षटकारासाठी. अजून एक बॉल. आवाज तर चांगला आलाय. अंतर पार करतोय का? हो वेल कॅच. काय झेल टिपलाय अनिकेत केदारी. थोडीशी अडचण होती. पोल होता. अंदाज घेतला प्रॉपर आणि योग्य वेळी चेंडूच्या खाली आला. वेल जज कॅच बाय अनिकेत केदारी. महत्वाची विकेट विकी मुंबईकर बाद होतोय.
पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. 13ला 1 धावसंख्या. आता 12 21 ची गरज. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा, अगदी शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवरची नजर काही हटली नाही. अनिकेत केदारीची आणि या बॉलला ग्रॅप केलंय, झडप घातली त्या बॉलवर. 12 बॉल 21. सावळे की दिवाळे, दिवाळे की सावळे, कोण जाईल सुपर 3 मध्ये बक्षीस पात्र फेरी. 12 21. 13 धावा आल्या पहिल्या षटकामध्ये. 13 रन्स स्कोर कार्डवर. 1 विकेट शेवटच्या बॉलवर आली विकी मुंबईकरची. एक षटकार आला, त्याबरोबर 3 वाईडही आल्या. त्या एक्स्ट्रास कुठेतरी आता घातक ठरतील का? नवीन बॅट्समन नयन कोहली पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला देखील नयन कोहली पाहायला मिळतोय. वेल स्टॉप बाय अनिकेत केदारी. रन मिळेल फक्त एकच. नयन कोहली 1 आणि नयन कोहली 2 सध्या क्रीजवर आहेत. विजयश्री खेचून आणावा लागेल. 11 बॉल 20. किरण पवार सध्या स्वतः गोलंदाजी धुरा सांभाळतोय. त्याला माहिती आहे आता अशा मुवमेंटला एक्सपिरियन्स कामाला नक्कीच येतो. 11 बॉल 20. रणमध्ये काही सभ्यत्य. मच्छिंद्र स्मृती चषक 2024 चा थरार तुम्ही अनुभवताय. हा चेंडू सोडून दिलाय आणि डाव्या अष्टीपासून दूर जाणारा बॉल. यॉर्कर मारण्याचा प्रयत्न, त्यामध्ये लाईन थोडीशी मिस करतोय किरण पवार आणि अतिरिक्त धाव. धाव फलकावर ऍड होत असताना धावसंख्या 15च्या घरामध्ये 15 रन, 11 मध्ये 19. टर्न करण्याचा प्रयत्न, फिंगर्स रोल केले. लेग ब्रेक प्रकारचा बॉल बीट करून गेला सरळ विकेट किपरच्या हातामध्ये, जिथे रोहित केदारी तैनात आहे. डॉट बॉल. 10 बॉल 19. यावेळेस स्विंग अँड मिस. पुन्हा एकदा यॉर्कर लाईनचा बॉल आपल्याला पाहायला मिळते. उमगला नाही नयन कोहलीला. बघा ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवर. अगदी चौथ्या यष्टीवरून बॉल फ्लाय होत असताना डॉट बॉलची सांगता होते. यावेळेस मात्र चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक आहे. जजमेंट नाहीये, जजमेंट नाहीये आणि बॉल जातोय सीमारेषा पलीकडे. नयन कोहलीने मात्र ठोकलाय हा चौकार आणि सामन्यामध्ये पुन्हा एकदा मात्र जिवंतपणा, एक ऑक्सिजन देत असताना या सामन्याला. 19 धावा धाव फलकावर आहेत. 19 रन्स. 8 बॉल 15 ची गरज. 8 मध्ये 15. 2 चेंडूंचा महत्वाचा हे षटक असणार आहे उर्वरित. हा चेंडू 15 धावा. नुकताच चौकार आलाय. हाफ ट्रॅकर बॉल. यावेळेस सपर कट करण्याचा प्रयत्न. बॉल हवेत आहे आणि कॅच ड्रॉप. बाउन्स बॅक झालाय चेंडू आणि इथे रनआउटच्या स्वरूपात बाद होईल. असं नाही तर तसं. मात्र इथे विकेट आली. मात्र 1 रन मिळाली. 1 रन मिळाली हे महत्वाचं. दुसऱ्या रनच्या प्रयत्नामध्ये विकेट आली. धावसंख्या 20च्या घरामध्ये. शेवटचा बॉल या दुसऱ्या ओव्हर मधील. 7 बॉल आणि 14 रनची गरज. बॅट्समन देवेश कोहली आहे नॉन स्ट्रायकिंग एंडवर. 7 बॉल 14. महत्वाचा चेंडू हा. क्रुशियल चेंडू असणाऱ्या. बरंच काय अवलंबन या बॉलवर. शेवटच्या ओव्हरमध्ये किती धावा ठेवायच्या हेही महत्वाचं असेल. ते षटक कोण टाकणार तेही महत्वाचं असेल. 7 बॉल 14. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर पुन्हा एकदा हलकासा टर्न. टप्पा पडल्यानंतर राईजही झाला हलकासा. नयन कोहलीला हाही चेंडू समजला नाहीये आणि 6 बॉल आणि 14 ची गरज. शेवटचं षटक निर्णायक. टॉप 3 मध्ये कोण करणार प्रवेश.
922 आर्मी सावळे की गावदेवी दिवाळे. चला ओलिये मालवण आणि मोरिया 11 बेलापूर तयार राहायचे तुमच्या स्क्वॉडनी. नेक्स्ट मॅच मध्ये इन ऍक्शन तुम्ही असाल. जसा सामना संपेल कारण बेलापूरने टॉस जिंकलाय आणि बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय त्यामुळे ओलिये मालवण तुम्हाला करायची फिल्डिंग. चला थोडंसं आपण क्विक करूया सावळे टीम. लगेचच तुम्ही फील्ड सेटअप करून घ्या. 6 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आणि या महत्वाच्या षटकासाठी या क्रुशियल ओव्हरसाठी जबाबदारी दिली आहे ती म्हणजे रोहित केदारीच्या खांद्यावर. रोहित केदारी एक अष्टपैलू खेळाडू, पहिल्या सामन्याचा हिरो. पहिला सामना एकतर्फी झुंज त्याने दिली आणि नुसती झुंज नाही दिली तो विजयश्री खेचून आणला. आणि आता मात्र गोलंदाजच्या रूपामध्ये ऍज अ बॉलर त्याला ही जबाबदारी पार पाडायची आहे. 6 चेंडू 14 समोर आहे तो म्हणजे नुकताच मैदानात दाखल झालेला देवेश कोळी. अजून एकही बॉल तो खेळला नाहीये. तर सेट झालेला बॅट्समन नयन कोळी आहे तो नॉन स्ट्रायकिंग एंडवर. 6 बॉल 14. चला मॅचला लगेच सुरुवात करा प्लीज. पहिलाच बॉल नुसतीच बॅट फिरवली आहे. संपर्क बनावा तसा झालेला नाहीये. पंचांचा इशारा लेगबायच्या स्वरूपामध्ये एक धाव मिळते. नयन कोळी स्ट्राईकवर आलाय त्यामुळे गावदेवी दिवाळी संघाच्या आशा नक्कीच पुन्हा एकदा पल्लवित झाले असतील. किंबहुना सामन्यामध्ये अजून ते बाहेर गेलेले नाहीयेत कारण 5 बॉल 13 होऊ शकतात. मात्र समोर रोहित केदारीचा अनुभव आणि एका बाजूला नयन कोळी. हे दोघांचं बॅटल इथे आपल्याला पाहायला मिळत आहे. हा रणसंग्राम पाहायला मिळतोय. सुपर 3 साठी सुरू असलेली लढत पाहायला मिळते. 5 चेंडू 13 धावा. सावळे की दिवाळे. हाफ ट्रॅकर बॅकफुटवर पंच केलाय. बॉल हवेत आणि हा षटकार लॉंग ऑन बाउंड्री लाईनला क्लिअर करत प्रेक्षकाला गुंगारा देऊन चकवा देऊन हा बॉल गेलाय सीमा रेषा पलीकडे आणि आलाय हा षटकार. आता 4 बॉल आणि 7 ची गरज. सामन्यामध्ये पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळते एक ऊर्जा एक संजीवनी येत असताना. 4 चेंडू 7 धावांची गरज. काय फटका खेचला नयन कोळीने. बॅकफुटवर गेला आणि समोर खेचला. अशा प्रकारचे फटके सचिनजी कमी पाहायला मिळतात आपल्याला. आणि इथे पहा कशा पद्धतीने ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवर आहे. शेवटच्या मोमेंट पर्यंत लक्ष होतं नयनचं की कॅच होतोय की षटकार जातोय. 4 बॉल 7. 4 मध्ये 7 ची गरज. 27 झाल्यात. 34 करायच्यात. हा बॉल उंच गेलाय. कॅच पकडला जाईल का. पोहोचू शकले नाहीये क्षेत्ररक्षक. 2 पूर्ण. तिसरीचा प्रयत्न आणि इथे 3 धावा पूर्ण होत आहेत. चौथीचा प्रयत्न होणार नाहीये. 3 धावा इथे पूर्ण झाल्यात आणि आता 3 बॉल आणि 4 धावांची गरज. सामना फिरवलाय पूर्णपणे त्या षटकाराने नयन कोळीच्या. काय चुरशीची लढत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आपल्या प्रत्येकाचं आयुष्य शून्यापासून निर्माण होत असतं मात्र त्या शून्याच्या पुढे आकडे स्वकर्तृत्वाने लावायचे असतात. ते स्वकर्तृत्व मात्र आता इथे खेळाडू सिद्ध करत असताना दाखवत असताना 3 चेंडू 4 धावा. आता सावळे टीम साठी ऍडव्हान्टेज आहे की समोर देवेश कोळी आहे ज्याने एकच बॉल खेळलाय आणि बॅटच्या साह्याने कोणती धाव आली नाहीये. तर दुसऱ्या बाजूला सेट बॅट्समन नयन कोळी आहे. 3 बॉल 4 ची आवश्यकता. 922 आर्मी सावळे की गावदेवी दिवाळे. एक रायगड जिल्हा, एक ठाणे जिल्हा, एक पनवेल नगरी तर एक नवी मुंबई नगरी अशी चुरशीची लढत. रोहित केदारी पुन्हा एकदा सज्ज. राऊंड द विकेट. 3-4. अप्रतिम चेंडू. सबमरीन डिलिव्हरी. टप्पा पडल्यानंतर राईज झालाय. डॉट आलाय आणि आता 2 चेंडू 4 ची आवश्यकता. इथून पराभव झाला तर पराभव जिवारी लागणार आहे आणि जिंकाल तर बक्षीस एक नावावर नोंदवलं जाईल. सुपर 3 साठी असलेली लढत. 2 चेंडू 4 धावा. युवा देवेश कोळीवर आता प्रचंड प्रेशर आहे. दुसऱ्या बाजूला रोहित केदारी थोडा रिलॅक्स वाटतोय. अशा क्रुशियल मोमेंटला त्यांनी अनेक वेळा मॅच जिंकवण्याची किमया केली आहे. 2 बॉल 4 ची आवश्यकता. काय घडेल या मॅच मध्ये. या चेंडूवर काय घडेल. यावेळेस हेलिकॉप्टर स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय आणि वेल स्टॉप. अक्षय पवार
लाजवाब फिल्डिंग इथे पाहायला मिळते. बॉल हातात निसटलाय. तिसरीचा प्रयत्न आणि 3 धावा पूर्ण. चौथीचा प्रयत्न होईल का? चौथीचा प्रयत्न नाही झालाय. काय फिल्डिंग आहे अक्षय पवारची. ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवर आहे. एका हाताने बॉलला स्टॉप केले. एक धाव वाचवली कारण आता 1 बॉल 1 वर आलाय सामना. कंपल्सरी चेसिंग आहे आणि महत्वाचं म्हणजे नयन कोळी स्ट्राईकवर आहे. ही गावदेवी दिवाळी टीम साठी जमेची बाब म्हणावी लागेल. हा बॉल डॉट काढायचा आहे अन्यथा विकेट काढायची आहे. ती 9222 आर्मी सावळे या टीमला जर जिंकायचं असेल तर. स्पर्धा पाहतोय आपण गावदेवी क्रिकेट संघ धारावी आयोजित मच्छिंद्र स्मृती चषक 2024. चित्त थरारक लढत सध्या क्रीडांगणाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 9222 आर्मी सावळे आगरी तडकाचे प्रोप्रायटर मयूरजी मात्रे यांनी पुरस्कृत केलेला संघ. दुसऱ्या बाजूला गावदेवी दिवाळे. 1 चेंडू 1 धाव आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच 1 बॉल 1 आणि महत्वाची सूचना की कीपरच्या हातातनं बॉल निसटला तर दोन्ही क्रॉस होणं गरजेचं आहे. एक बॉल 1. सामना आवडला असेल तर टाळ्या होत जाऊ द्या मित्रांनो. सावळे की दिवाळे. आणि इथे नयन कोळीने बॉल टोलवलाय तो घोषांकित क्षेत्रामध्ये आणि हा सामना जिंकलाय तो गावदेवी दिवाळे आणि सुपर 3 मध्ये प्रवेश निश्चित केलाय. बक्षीस पात्र फेरीमध्ये प्रवेश निश्चित केलाय तो म्हणजे गावदेवी दिवाळे या संघाने. चांगला खेळ इथे पाहायला मिळाला 9222 आर्मी सावळेचा. 2 मॅच अगदी प्रचंड दहशतीने ते जिंकले. डॉमिनन्सने जिंकले. मात्र या मॅच मध्ये देखील अंतिमच्या बॉल पर्यंत हा सामना गेला. मात्र 1 बॉल 1 असताना नयन कोळीने चांगल्या पद्धतीने बॉलला टोलवलं ते घोषांकित क्षेत्रामध्ये. नक्कीच आज खेळी पाहायला मिळाली रोहित केदारीची, राज केदारीची. दुसऱ्या मॅच मध्ये अक्षय पवार, किरण पवार चांगली इनिंग त्यांनी साकारली. मात्र इथे विजय मिळवलाय तो गावदेवी दिवाळीने. तर मी किरणजी पवार आपलं एक मॅन ऑफ द मॅच मागाशी आम्ही अनाऊन्स केलं होतं पण आपण थकला होतात त्यामुळे आपण ते स्वीकारावं. सचिनजी म्हात्रे दादांच्या शुभ हस्ते आपण किरण पवार यांचा एक मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जो बाकी होता एक ब्रँडेड टी शर्ट आपण देऊन त्यांना सन्मानित करतोय. सामना एन्जॉय केलाय सावळे टीमने. हारजीत होतच असते मात्र असे अनेक पराभव मात्र पचवण्याचा संघ इतका मोठा झालाय 9222 आर्मी सावळे. नक्कीच येणाऱ्या काळामध्ये पुन्हा एकदा नवी मुंबईमध्ये आपण याल आणि आपली खेळाची चुणूक आपण दाखवाल. पुढील वाटचाली शुभेच्छा असतील. सुपर 3 मध्ये प्रवेश निश्चित केलाय. पुन्हा एकदा थँक्यू सो मच सावळे संघ. रोहित केदारी, राज केदारी, अक्षय पवार लाजवाब खेळी. लाजवाब तो स्टॉप होता त्यामुळे तो सामना शेवटच्या बॉल पर्यंत गेला आणि आता तो चौकार गेला असता तर सामना अगोदरच संपला असता. चला गावदेवी दिवाळे विजयाचा जल्लोष आपण बाहेर येऊन करूया. तुम्ही सुपर 3 मध्ये गेला अभिनंदन आपलं. आणि मॅन ऑफ द मॅच आम्ही अनाऊन्स करतोय. मॅन ऑफ द मॅच नयन कोळी. नयन कोळी या आपण. दुसऱ्यांदा आम्ही सुयश बंडे साहेबांना विनंती करू की आपल्या शुभ हस्ते आपण नयन कोळीचा सन्मान करावा प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊन. एटी स्पोर्ट्स तेजसजी बांदल, रुपेशजी बांदल यांच्याकडनं आकर्षक टी शर्ट आणि